जाता पंढरीसी सुख वाटे जेव्हा, या ओळीचं उत्तर तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही स्वतःहून पंढरपूरला जाल. सो माझ्या मनात असं खूप होतं की मला पंढरपूरला जायचं आहे. दरवर्षी मी बघते लाखो भाविक, लाखो वारकरी इथे चालत जातात. तर मला हा योग जुळून आला. इथे आल्यावरती तुम्हाला 2 प्रकारे दर्शन करायला मिळेल. एक म्हणजे मुखदर्शन, दुसरं म्हणजे चरण दर्शन. माझं रेकमेंडेशन तर हेच असेल तुमच्यासाठी की तुम्ही चरण दर्शनच्या लाईनमध्ये लागा. भले तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल, पण अगदी गाभाऱ्यात तुम्ही जेव्हा जाल, तुम्हाला विठू माऊलीच्या खूप जवळून दर्शन करायला मिळेल. ते तुम्ही जेव्हा कराल, तुम्हाला अगदी प्रसन्न वाटणार आहे आणि खूप भावुक व्हाल तुम्ही. ते दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्ही गेलो चंद्रभागा नदीवरती. चंद्रभागा नदीच्या इथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता आणि नक्कीच माझं हे सजेशन असेल की तुम्ही इथे बोट राईड करा. जे आपण अभंग, जी गाणी आपण ऐकतो आहे ते तुम्हाला सतत असं मनामध्ये घोळू लागेल आणि सतत तुम्हाला असं पॉझिटिव्ह वाटेल आणि छान वाटेल तिथे. सो नक्की तुम्ही हे ट्राय करा. तिथून जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इतरही प्लेसेस जा. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये इतर प्लेसेसची नावं सजेस्ट करेन. हां, एक महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये मंदिरात फोन अलाउड नाही आहे. सो तुम्हाला बाहेर सबमिट करायला लागेल. ₹20 चार्ज आहे. रेस्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.